म्हणजे नुसतं घर पाहिजे तसं नाहीये. आणि मी त्यांना फक्त माझी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी मला तिकडेच घर घेऊन दिलं. तर तसं स्वप्नातलं घर जे आहे ते मिळवण्यासाठी अमर भाऊंनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. This is an honest, unscripted review shared straight from the heart. So please watch the full video. नमस्कार श्रीरामजी. नमस्कार. नमस्कार नमस्कार अमरजी. मॅडम. सर, तुमचा जो आज श्री साई कृपा बरोबरचा जो प्रवास आहे तो खूप जुना आहे. मला असं वाटतं कमीत कमी 2007 साली मी तुमच्या डॅडींना पहिला रूम घेऊन दिला होता. जस्ट रिटायर झाले होते MTNL मधून. त्या टायमाला मी तुम्हाला एक पहिला फ्लॅट घेऊन दिला होता. बरोबर. 2007 ते 2025 म्हटलं तर कमीत कमी 20 वर्षाच्या आसपास, 18 वर्षाच्या आसपास जर्नी झाली. हो, नक्कीच. माझ्या श्री साई कृपाची 18 वर्ष जर्नी कंप्लीट झालेली आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला मला काही अनुभव तुमच्या विषयाचे होते की तुम्ही आज प्रॉपर्ट्या घेतल्या, प्रॉपर्ट्या विकल्या, काही रेंटवर दिल्या माझ्याकडनं. तर एकंदर तुम्हाला साई कृपाविषयी तुमच्या दोघांना काय वाटतं? नमस्कार, माझं नाव श्रीराम बबन कसबे. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कंप्लायन्स मॅनेजर म्हणून काम करतो. मी 2007 साली भाईंदरमध्ये आलो. माझे बाबा हे MTNLमध्ये होते आणि त्यांची रिटायरमेंट 2007 साली झाली. तर आम्ही माटुंगावरून रूम घ्यायचं आमचं चाललेलं. तर 2007 साली आम्ही रूम शोधण्याच्या साठी आम्ही इकडे भाईंदरमध्ये फिरत होतो. त्यावेळेला आम्हाला अमरजींचं इकडे ऑफिस दिसलं आणि आम्ही अमरजींकडे चौकशी म्हणून करायला आलो. अमरजींनी त्यावेळेला त्या दिवसापासून ते मला असं वाटतं आत्तापर्यंत सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमरजींचं जे मार्गदर्शन आहे ते खूप चांगलं आहे. आणि 2007 साली त्यांनी माझ्या बाबांना योग्य सहकार्य करून आणि योग्य मार्गदर्शन करून आम्हाला भाईंदरमध्ये प्रॉपर्टी घेऊन दिली. त्याच्यानंतर 2007 ते 2018पर्यंत आम्ही त्याच प्रॉपर्टीमध्ये राहिलो. त्या प्रॉपर्टीमध्ये राहिल्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांची प्रगतीच झाली. माझ्या बहिणीचं लग्न झालं, माझ्या भावाचं लग्न झालं, माझं स्वतःचं लग्न झालं, आम्हाला मुलं झाली. त्याच्यानंतर मुलांच्या हिशोबाने आणि प्रगतीच्या हिशोबाने आम्हाला पुन्हा असं वाटलं की आता आम्हाला आमचं स्वतःचं वेगवेगळं घर करायचं आहे. तर त्याच्यानंतर मी अमरजींकडे पुन्हा आलो. अमरजींबरोबर मी तसा नेहमीच भेटायचो येताना जाताना. पण मी पुन्हा आलो, मी त्यांना माझी इच्छा व्यक्त केली आणि अमरजींनी त्यावेळेला मला पुन्हा योग्य सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलं. एवढंच नाही तर सध्या भाईंदरमध्ये ज्या काही लोकेशन्स आहेत त्या लोकेशनपैकी आत्ता माझं सध्या जे घर आहे, मी जे विकत घेतलेलं घर आहे ते एका अशा जागेवर आहे जी जागा मीरा भाईंदरमध्ये खूप प्रतिष्ठित मानली जाते. आणि अमरजींमुळे माझं त्या एरियामध्ये घर होऊ शकलं, त्यासाठी धन्यवाद अमरजी. ॲक्च्युली मला खूप चांगलं वाटलं मी त्या एरियामध्ये घर घेऊ शकलो. मी तेव्हा त्या एरियामध्ये जेसल पार्क एरियाचं नाव आहे, त्या एरियामध्ये त्या वेळेला आम्ही तिकडे आशीर्वाद हॉस्पिटल आहे तिकडे गेलो होतो. आणि त्यावेळेला जस्ट असंच त्या बिल्डिंगकडे बघून मी असंच बोललो होतो की या बिल्डिंगमध्ये मला माझं घर हवं आहे. आणि लकीली सगळे योग जुळून आले. अमरजी पण नेमके त्याच बिल्डिंगमध्ये राहत होते आणि मी त्यांना फक्त माझी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी मला तिकडेच घर घेऊन दिलं आणि अशी माझी ती इच्छा पूर्ण झाली. त्यासाठी मी अमरजींना पुन्हा एकदा थँक्यू बोलतो. त्यानंतर काही दुसऱ्या प्रॉपर्टीजबद्दल रेंट म्हणा किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणा अमरजींचं योग्य असं सहकार्य भेटत राहिलं. इवन जेव्हा केव्हा त्यांच्याकडे कोणत्या नवीन प्रॉपर्टीज येतात किंवा त्यांच्याकडे कोणत्या अशा गोष्टी येतात ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, तर ते आवर्जून फोन करून ऑफिसमध्ये बोलवतात, आमच्याशी चर्चा करतात, आम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगतात. आणि त्यानंतर म्हणजे तुम्हीच ठरवा की तुम्हाला पुढे त्या गोष्टी करायच्यात की नाही करायच्यात आणि हा फ्रीडम आम्हाला देतात, जी गोष्ट चांगली आहे. आणि आतापर्यंत 2007 पासून आतापर्यंतची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये अमरजींबरोबर माझं जे नातं आहे ते असंच ठेवलेलं आहे आणि खूप फॅमिली फ्रेंड झाल्यासारखं आता आम्ही एकमेकांबरोबर राहतो आणि मी सर्व गोष्टी त्यांच्याशी येऊन बोलू शकतो आणि त्यांच्याकडून मला तसं योग्य सहकार्यही मिळतं. अमरजी पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. स्वाती मॅडम, आपलं काय तुमचं काय म्हणणं आहे की तुम्हाला काय वाटलं जे राम बोलले या सगळ्या गोष्टी, श्रीरामजी जे काय बोलले, तुमचं काय मत आहे? का तुम्ही त्यांच्या सहपाठीण असल्यामुळे एक सगळ्या गोष्टी सुख बोला दुःख बोला सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या बरोबर होता, तर तुमचं काय अनुभव आहे? नमस्कार, माझं नाव स्वाती श्रीराम कसबे.
मी लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून काम करते. आपलं एक ड्रीम होम असतं की आपल्याला एक घर हवं असतं की स्वप्नातलं. तर तसं स्वप्नातलं घर जे आहे ते मिळवण्यासाठी अमर भाऊंनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि तसं घर आम्हाला मिळालं. तर ते घर, त्या घरामुळे आम्ही खूप हॅपी आहोत. आणि कसं सोसायटी वगैरे आपण या सगळ्या गोष्टी पण बघतो, तर त्याच्यानुसार म्हणजे नुसतं घर पाहिजे तसं नाही आहे. सोसायटी पण असते, एन्व्हायरमेंट असं हवं असतं मुलांसाठीचं. तर तसं एन्व्हायरमेंट वगैरे सगळं आमच्या ज्या काही रिक्वायरमेंट होत्या, त्या रिक्वायरमेंट त्यांनी बघून आम्हाला तसं घर शोधून दिलं आणि ते आमचं स्वप्नातलं घर आहे ते पूर्ण झालं. तर धन्यवाद त्याच्याबद्दल मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद. असंच प्रेम, अशीच आपुलकी आणि असे सदिच्छेचा जो तुमचा भरघोस आशीर्वाद आहे आमच्या बरोबर, तो राहू दे. आणि साई कृपा आणि मी आयुष्यभर तुमचे हे जे स्वप्न तुम्ही बघाल ते पूर्ण करण्याची हमी आम्ही देतो सर. धन्यवाद सर. थँक्यू.